नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिवाळी जवळ आलेली असताना फटाका बाजारामध्ये प्रचंड मोठी गर्दी दिसून येत आहे. ठाणे पूर्वमध्ये अतिशय मोठा फटाक्यांचं मार्केट आहे. या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहरच नव्हे तर मुंबईतनं देखील फटाके खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत असतात. काल रविवारचा दिवस असल्याकारणाने या ठिकाणी नागरिकांची फटाका खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. भर दुपारच्या टळटळीत उन्हामध्ये देखील नागरिक या ठिकाणी फटाके खरेदीसाठी आल्याचं चित्र बघायला मिळालं. यंदा फटाक्यांचे भाव स्थिर आहेत. त्याचप्रमाणे प्रदूषणकारी फटाक्यांपेक्षाही शोभेच्या फटाक्यांना जास्त मागणी येत असल्याचं या ठिकाणी श्री बंडू टिकमाने यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. नवीन म्हणजे लहान मुलांचे जे आयटम आहेत ना, ते नवीन आलेले जे लहान मुलांना खूप आवडतात, ज्याच्यामध्ये आवाज नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कलर निघत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चक्रे आलेले आहेत, चिटपूटसारखे आलेले आहेत, मिया बीबीसारखी अशी क्वालिटी आलेली आहेत की लहान मुलांची त्याची माग जास्त आहे. दरवर्षी प्राईस वाढत असते, यावर्षी काय आहे? नाही, यावर्षी प्राईस वाढलेली नाही आहे, प्राईस स्थिर आहे. फटाक्याचे भाव आम्ही स्थिरच ठेवलेले आहेत. शिवाकाशीवरनं टायमावरती माल वगैरे आला, त्यामुळे प्राईस वगैरे वाढलेली नाही आहे. एकीकडे बाजारामध्ये शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढत असताना दुसरीकडे आवाजाच्या फटाक्यांना देखील नागरिकांची मागणी कमी होत आहे आणि ही एक चांगल्या अशा प्रकारचं लक्षण असल्याचं श्री बंडू यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. रविवार आहे, शनिवार रविवार सुट्टी आहे लोकांना आणि दिवाळी आपली 4 दिवसावरती ठेपलेली आहे. तर शक्यतो घरची मंडळी अशी विचार करते की आपण 4-5 दिवस लवकर घेऊन जाऊ फटाके, आणि त्यामुळे काय नंतर आपल्याला घ्यायला गेल्यानंतर एखादा आयटम भेटतो, एखादा आयटम नाही भेटत, त्याकरता ते लवकर आपल्या परिवारासह फटाके घ्यायला येतात. आणखी काय सांगाल लोकांना फटाक्यांविषयी काय माहिती द्या? फटाक्याविषयी लोकांना नम्र विनंती आहे की दिवाळी सण आहे, लहान मुलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आनंदाने फटाके वाजवतात. लहान मुलं जेव्हा फटाके वाजवत असाल त्या टायमाला आपण त्यांच्यासोबत राहावं आणि लहान मुलांनी पण काळजी घ्यावी. कुठलीही वस्तू आपल्या हातामध्ये धरावी नाही आणि कुठलंही काही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सॅटर्डे क्लब ठाणे रिजनच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे आयोजन करण्यात आलं होतं. सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त श्री अशोकजी दुगाडे तसंच डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा पापट, वुमन विंग हेड मनीषा बनकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. सॅटर्डे क्लबच्या वतीने गेली 7 वर्ष दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं. सॅटर्डे क्लबमध्ये सहभागी असलेले अनेक उद्योजक यावेळेस आपल्या कलागुणांचं सादरीकरण करतात. आज देखील मोठ्या संख्येने उद्योजकांनी एकत्र येत आपल्या कलागुणांचं सादरीकरण उपस्थितांसमोर केलं. वर्षभर उद्योजक आपापल्या विवंचनेमध्ये असतात, मात्र या एका दिवशी उद्योजक एकत्र येतात आणि आपले कलागुण सादर करतात. उद्योजकांमधले हे कलागुण बघून आपण देखील भारावून गेलो, असं यावेळेस श्री अशोक दुगाडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. सादर करीत आहोत या कार्यक्रमाची एक झलक. ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील, प्रेमाच्या झरतील वर्षासरी. आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी. श्रीराम या चरणापासून जोवर राम कथानक तोवरी जन्म सावा. एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून ठाणे शहरातील डॅफोडिल्स ही नर्सरी काम करत असते. अगदी एका युनिटपासून सुरू केलेली ही नर्सरी आता ठाणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत आहे. अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांना केंद्रीभूत मानून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम होत असतं. त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं. केवळ अभ्यास न करता विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांचा चौफेर विकास होऊ शकतो. या दृष्टिकोनातून डॅफोडिल्स सतत कार्यशील असतं. डॅफोडिल्सच्या ढोकाळी शाखेमध्ये नुकतंच दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विद्यार्थ्यांनी या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी होत विविध खेळ खेळले. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे उपक्रम देखील त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळेस डान्स केले, कंदील वाटले आणि विद्यार्थ्यांसाठी यावेळेस खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आल्याचं या निमित्ताने श्री निनाद बोरकर यांनी सांगितलं. नमस्कार, मी निनाद बोरकर, डॅफोडिल्स प्री स्कूल ठाणे, ढोकाळी आणि आमच्या इतर सर्व ब्रँचेसतर्फे आज डॅफोडिल्सच्या सर्व ब्रँचेसमध्ये दिवाळीची आम्ही एक उत्साहाने आम्ही साजरी केली. एक सर्व मुलांनी अगदी आनंदाने त्यात सहभागी झाले. आपल्या ठाणे वर्तमानच्या प्रेक्षकांना, तमाम ठाणेकर नागरिकांना डॅफोडिल्स प्री स्कूल तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाचे शुभचिंतन. ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो अशी आम्ही डॅफोडिल्स परिवारातर्फे आपणा देवाला आम्ही प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद. आपल्याला डॅफोडिल्स प्री स्कूलचं जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा. थँक्यू. विशिंग यू व्हेरी हॅपी दिवाळी अँड प्रॉस्परस न्यू इयर इन ॲडव्हान्स. दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या. मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव. मी ठाणेकर, घंटाळे मैदानामागे, ठाणे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय जनता पार्टीचे ठाणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री केळकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, आमदार श्री निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष श्री संजय वाघोले आदींच्या उपस्थितीमध्ये आमदार श्री संजय केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेले 3 टर्म श्री केळकर हे ठाणे विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये श्री संजय केळकर यांनी अविनाश जाधव यांचा 20,000हून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यावेळेस अविनाश जाधव यांनी प्रचंड मोठी ताकद लावली होती. यावेळेस देखील त्यांचा सामना अविनाश जाधव आणि श्री राजन विचारे यांच्याशी आहे. आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे.
शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची ही दोन शकलं झाली आहेत. त्यामुळे आता ह्या तिरंगी लढतीमध्ये श्री संजय केळकर कशा पद्धतीने लढत देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण आता राजकारण मोठ्या प्रमाणात बदललं आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातनं आणि बाळा नांदगावकर यांना शिवडी मतदारसंघातनं पाठिंबा देण्याची हवा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे शहरामध्ये देखील शिवसेना कसं रिॲक्ट करते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे देखील ठाणे शहरामध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतःचीच मागच्या वेळेसचा रेकॉर्ड तोडतील आणि यंदा देखील रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. असं जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या समोर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे असलेले केदार दिघे हे निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचंड मोठा करिश्मा आणि दुसरीकडे केदार दिघे यांच्याकडे असलेलं दिघे साहेबांचा वारसा, या सगळ्यामध्ये ठाणेकर मतदार कुणाच्या पार्ट्यात मतदान टाकतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार असलं तरी सध्या तरी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा विजय पक्का मानला जात आहे. त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. केदार दिघे हे कसा सामना देतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे. थाना ये हमेशा भगवा था, भगवा है, भगवा रहेगा. मुख्यमंत्री जी का फॉर्म हम भर रहे हैं. मुख्यमंत्री जी रिकॉर्ड वोटों से आएंगे. अपने ही पुराने रिकॉर्ड को वो तोड़ेंगे. थाना में तीनों सीटें, 2 शिवसेना 1 बीजेपी, ये प्रचंड मतों से आएगी. थाना ये हमारी महायुति के पीछे ही होगा. एकीकडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना दुसरीकडे आज शक्ती प्रदर्शन करत श्री केदार दिघे यांनी देखील महाविकास आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते ठाण्याचे अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले आहेत. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा वैयक्तिक करिश्मा, मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, तर दुसरीकडे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा समृद्ध वारसा, अशी ही लढत असणार आहे. केदार दिघे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी थेट लढत आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीची लढत देतात हे बघणं औत्सुक्याचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री सुहास देसाई आणि माजी खासदार श्री राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये केदार दिघे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना आज दुसरीकडे त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी श्री नजीब मुल्ला यांनी देखील महायुतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून श्री नजीब मुल्ला हे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. नजीब मुल्ला हे ठाणे महानगरपालिकेमध्ये दीर्घकाळ नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला. महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. सर्वसामान्य माणसांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून नजीब मुल्ला यांची ओळख आहे. आणि नजीब मुल्ला हे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता त्यावेळेस अजित पवार यांच्याशी तर त्यांचे संबंध उत्तम होतेच, मात्र जितेंद्र आव्हाड यांचे शिष्य म्हणून ते देखील नजीब मुल्ला यांची ओळख होती. दरम्यान पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आणि आता गुरु शिष्य एकमेकांसमोर निवडणुकीच्या रणांगणात उभे ठाकले आहेत. एकीकडे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये आव्हाड यांनी कामाचा डोंगर उभा केलेला आहे. या भागामध्ये अनेक विकासाची कामं श्री आव्हाड यांच्या माध्यमातून तयार झालेली आहेत. तर दुसरीकडे आता
श्री नजीब मुल्ला यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजितदादांचं बळ आहे. त्यांच्या माध्यमातून मोठा विकासाचा निधी देखील त्यांनी कळवा मुंब्रामध्ये आणलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता आव्हाड आणि नजीब मुल्ला यांची ही लढत कशी होते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या. मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव. मी ठाणेकर, घंटाळे मैदानामागे ठाणे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.